तर माझ्या भावाचा होता हॅपी बर्थडे, तर केक आणायचं काम होतं माझ्याकडे. केकवर खपायचं त्याला. आणि मी सगळं केक बघितलं फ्लेवर ते विचारलं आणि मला काही इतकं आवडलं नाही. त्यामुळे दुसऱ्या दुकानात जाऊन हा ब्ल्यूवाला मला आवडलेला, परंतु तोचा फ्लेवर आवडला नव्हता मला. मग कप चॉकलेट केक कसं सगळीकडे चालतंय आणि नेमकं आपली परीक्षा असते काहीतरी, त्यामुळे आपल्याला मोमेंट्स एन्जॉय करता येत नाही. मला केक द्याय नव्हता म्हणून भैयाने मला केक आणून दिला. काय माझी नेमकी दुसऱ्या दिवशी परीक्षा होती आणि दादाचा होता बर्थडे. मी एकटीच अभ्यास करत बसलेलो, बाकीचे सगळे मस्त आलेले पार्टी करायला घरात. मी तरी काय करणार आहे. फार्मसीवाल्यांचं डिसॲडव्हान्टेजेस आहे. ते केक पण माझ्याकडे असं बघत होते ना, काहीतरी चांगलं असलं की आमचं हमखास एक्झाम्स असतातच. सेशनल थेअरी प्रॅक्टिस वॉट एव्हर असते म्हणजे असते. आणि सिद्धीचा पण बड्डे कसा सध्याच झालेला, त्यामुळे सिद्धीचा आणि दादाचा बड्डे एकत्रच करण्यात आला. आणि हे भैयाचे फ्रेंड्स आणि सिद्धी ओवीचे पण आलेले. थंडी तर भरपूर होती, हा तर काय जामच झाला बघा. हे छोटे दोस्त त्याच्यानंतर आरती ओवाळी. ह्याचं काय मध्ये बोल. मित्राचा भावाचा बर्थडे आहे तुझ्या. भावा हॅपी बर्थडे. 3च झाले. भावा हॅपी बर्थडे टू यू. 4 झाले, मला 4च पाहिजे. चला परंपरा असते आमच्याकडे, नाहीतर केक कापू देत नाही. त्याचं बघा चोंग्याचं मध्ये काय असते. आमच्या दादाचे छोटे छोटे दोस्त सगळे. आणि हे सिद्धीचे मोठे मोठे दोस्त. चला केक कट. 2 मिनिटात फस्ट झालाय तो केक. नंतर मस्त गप्पा टप्पा मारत बसले. मी विसरूनच गेलेलो काही वेळांसाठी की माझा उद्या पेपर आहे, पण समोर ते सगळं पसारा करून बसलेलो, त्यामुळे मला आठवण येत होतं सारखं. मस्तपैकी हसत खेळत दिवस गेलेला आहे. बाय.